जसे एक्झाम्पल होतील तसं लिहायला सुरुवात करायला लागेल तुम्हाला, कारण मी जास्त वेट करणार नाही आहे. झालं का, लिहिलं का, थोडंसं स्पीडमध्ये जावं लागेल तुम्हाला सगळ्यांनाच. एक्झाम्पल जसे होत आहेत, तुम्हाला डाऊट असेल लगेच त्याच वेळेस बिंदास विचारा, पण निवांत बघत बसायचं, समजून घ्यायचं. हे तुम्हाला घातक आहे. चांगलं आहे हे, अगोदर समजून घेणं नंतर सॉल्व करणं खूप चांगली मेथड आहे. आधी मी तेच करायचो, पण हे खूप बेकार आहे. कारण 10वी नंतर 11वी 12वीमध्ये ज्यावेळेस तुम्ही चांगल्या अकॅडमीमध्ये जाता, ती लोक असं समजतात की मी शिकवतोय त्याच वेळेस तुमचं लिहिणं चालू आहे. मी ज्यावेळेस शिकवणं बंद करेल त्यावेळेस तुमचं झालेलं आहे, मी दुसरा पॉईंट घेणार आहे, मी लगेच तिसरा पॉईंट घेणार आहे. हे तुम्हाला बरोबर जाता आलं पाहिजे. टीचर्सच्या शॉर्ट नोट्स, अगदी फिजिक्स केमिस्ट्री शिकवताना पण बरेच जण असं शिकवतात की मी जसं बोर्डवर लिहितोय तसं तुम्ही नोट डाऊन करताय. त्यामध्ये वेगळा वेळ तुमच्यासाठी कोणी देत नाही आणि तिथे प्रॉब्लेम येतो. मग लिहायचं राहिलं की मग पुढच्या एक्झाम्पलच्या वेळेस, पुढच्या कन्सेप्टच्या वेळेस इंटरेस्ट येत नाही. बरेच जण तर इथेच म्हणजे डिप्रेशन आणि इथून सुरुवात होते. त्यामुळं आता या टॉपिकपासून जर आधी सवय लागली नसेल तर इथपासून सुरू करूया की जसं मी एक्झाम्पल सॉल्व करतोय, जसं आपलं इथे होतं आहे बोर्डवरती, तसंच तुमचं पण नोटबुकमध्ये होणार आहे. हे झालं तर तुम्हाला सवय चांगली लागेल आणि त्याच्यामध्ये मग सॉल्व करताना डाऊट असेल लक्षात ठेवा, एक्झाम्पल झाल्यानंतर लगेच विचारायला हरकत नाही. ठीक आहे. सुरुवात 1 व्हेरिएबलचेच एक्झाम्पल घ्यायचे आहेत सुरुवातीला. 10th वाल्यांना छान वाटेल, 8 वाल्यांना थोडंसं वेगळं वाटू शकतं, 9th वाले कम्फर्टेबल असतील या गोष्टीसाठी. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबलमध्ये एक दोन डेफिनेशन फक्त घेऊया. इक्वेशन म्हणजे काय आणि लिनियर इक्वेशन म्हणजे काय. आणि सोल्युशन ऑफ अ लिनियर इक्वेशन म्हणजे काय, हा पार्ट जास्त महत्त्वाचा आहे. बघा, याच्यामध्ये वर्ड फॉर्ममध्ये बघायची गरज नाही, म्हणजे ती लिहून घ्यायची पण गरज नाही. डेफिनेशन फक्त मी वाचून दाखवतो, आपण एक्झाम्पलकडे जास्त फोकस करणार आहे. स्टेटमेंट ऑफ इक्वेलिटी a statement of equality which contains one or more unknown quantity or variable. Equality, a statement of equality. For example, x square plus 5 हे स्टेटमेंट आहे, पण याच्यामध्ये इक्वेलिटी नाही आहे. इक्वल टू 0 झालं की झालं इक्वेशन. फक्त एक्स स्क्वेअर, फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रिग्नोमेट्री शिकणार असताल, सायन्स स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हां, तिथे पण इथे एक्स डिफाईन केला पाहिजे किंवा सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा एवढंच दिलेलं आहे. तर हे इक्वेशन नाही आहे. ज्यावेळेस इज इक्वल टू काहीतरी असेल दॅट इज इक्वेलिटी. आणि ज्याच्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त व्हेरिएबल असतील किंवा क्वांटिटी असतील, अननोन असतील किंवा अननोन क्वांटिटी असतील, त्यांना काय म्हणायचं, इक्वेशन. फॉर एक्झाम्पल इथे घेऊया एक्स स्क्वेअर प्लस 5 इक्वल टू 0, एक्स स्क्वेअर बाय 7 प्लस वाय. एक व्हेरिएबलमध्येच बघूया, एक्स स्क्वेअर बाय 7 प्लस 3 इज इक्वल टू 0,
किंवा x मायनस 7/2 इज इक्वल टू 0 किंवा x/3 प्लस 1 इज इक्वल टू 0. हे सगळे काय आहेत इक्वेशन आहेत ज्याच्यामध्ये इक्वेलिटी आहे. आणि मग लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं, इथे एक्सची हायेस्ट पॉवर 2 आहे याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. एक्सची हायेस्ट पॉवर 1 असेल तर याला म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. ज्याच्यामध्ये लिनियर पॉलिनॉमियल आहे म्हणजे एक्सची हायेस्ट पॉवर 1 आहे आणि ते इक्वेशन आहे दॅट इज कॉल्ड लिनियर इक्वेशन. म्हणजेच x मायनस 7 इज इक्वल टू 0, x/2 प्लस 5/7 इज इक्वल टू 0 किंवा y/3 प्लस 7/9 इज इक्वल टू 0 असं काहीतरी असेल. सगळे लिनियर इक्वेशन आहेत. इन वन व्हेरिएबल आहेत, 2 व्हेरिएबल घेत नाही आहे मी. हे एक्झाम्पल लिहायला हरकत नाही. आणि मग सोल्युशन कशाला म्हणायचं, लिनियर इक्वेशनचं सोल्युशन. फॉर एक्झाम्पल आपण एक सिम्पल x प्लस 5 इज इक्वल टू 0 असं इक्वेशन घेतलं लिनियर इक्वेशन, ज्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू LHSला आणि RHSला टाकल्यानंतर दोन्ही इक्वल येतात. फॉर एक्झाम्पल LHSमध्ये काय आहे तर x प्लस 5, ज्याच्यामध्ये मी एक्सची व्हॅल्यू समजा -5 टाकतो म्हणजेच -5 प्लस 5 इज इक्वल टू किती आलं 0. आणि RHS पण काय आहे 0 आहे म्हणजेच LHS आणि RHS काय मिळाली 0 आली, सॉरी इक्वल आली. कोणत्या व्हॅल्यूला एक्सच्या -5ला. मग म्हणतात की x इज -5, x इज इक्वल टू -5 इज अ सोल्युशन किंवा रूट ऑफ द गिवन लिनियर इक्वेशन. एवढंच आहे. म्हणजे सोल्युशन फाइंड करायचं आहे किंवा रूट फाइंड करायचं असेल तर आपल्याला एक्सची अशी व्हॅल्यू फाइंड करायची आहे जी LHS आणि RHS काय दाखवेल इक्वल दाखवेल. तसंच बाकीच्या पण सगळ्या इक्वेशनमध्ये सोल्युशन म्हणजे काय तर रूट म्हणजे काय, सोल्युशन म्हणजेच या ठिकाणी रूट आहे. आणि पुढे गेल्यानंतर 10th पर्यंत जाईपर्यंत याला 0 म्हणतात, हे कळेल आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. पण एक्सच्या या व्हॅल्यूला LHS आणि RHS किंवा LHS मध्ये किंमत टाकून RHS एवढा येत असेल किंवा दोन्ही व्हॅल्यू इक्वल येत असतील म्हणजेच याला म्हणतात की सॅटिस्फाय होत असेल. एक्सची ही व्हॅल्यू दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर x इज इक्वल टू -5 इज अ सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. आपण सोल्युशनचे काही एक्झाम्पल घेणार आहे. तुम्ही हे लिहिलं असेल तर ठीक आहे, नसेल लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त आपल्याला इक्वेशन काय आणि लिनियर इक्वेशन काय याच्यासाठी एक 5 मिनिट घ्यायचे होते. आणि मग आपण स्टार्ट करूया सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशनचे काही एक्झाम्पल. हां, काय डाऊट आहे नियती बोला. सर इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन मध्ये डिफरन्स काय असतो. x प्लस 5 इज इक्वल टू 0 आणि x² प्लस 5 इज इक्वल टू 0 आणि x³ प्लस 5 इज इक्वल टू 0 हे तिन्ही सुद्धा इक्वेशन आहेत. फक्त इथे एक्सची हायेस्ट पॉवर किती आहे 1, याला म्हणतात लिनियर इक्वेशन. इथे एक्सची हायेस्ट पॉवर किती आहे 2, याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्सची हायेस्ट पॉवर 3 असेल तर याला क्यूबिक इक्वेशन म्हणतात. आणि x⁴ प्लस 5x² प्लस 7x प्लस 3 इज इक्वल टू 0 असं असेल 4th पॉवरमध्ये बाय क्वाड्रॅटिक म्हणतात. हा सगळा पार्ट तुम्हाला पॉलिनॉमियल म्हणून चॅप्टर आहे नेक्स्ट इयरला 9th मध्ये, त्यावेळेस तुम्हाला हे परफेक्ट होणार आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त इक्वेशन आणि लिनियर इक्वेशनमध्ये मी सुरुवातीला इक्वेशन सांगितलं ज्याच्यामध्ये एक्सची तुम्ही एक्झाम्पल लिहिले असतील तर x² पण होता x³ पण होता बहुतेक. पण लिनियर इक्वेशनमध्ये एक्सच्या हायेस्ट पॉवर म्हणजे x² कुठे आला नाही, x⁵ आला नाही, फक्त एक्सची टर्म आली. किंवा y असेल तर फक्त yची हायेस्ट पॉवर 1 आली म्हणजे y + 5 y - 3 हे सगळे आले. आणि त्यांना काय म्हणतात लिनियर इक्वेशन. कळलं का. ठीक आहे. सोल्युशन पॉलिनॉमियल. हां, पॉलिनॉमियलची सुरुवात तिथूनच होते. 8 मध्ये आपण बघितलं आहे ॲक्च्युली. तुम्ही आपण हे काय ते हे जे टाईप्स आहेत आता लिनियर, क्वाड्रॅटिक आणि बाय क्वाड्रॅटिक आणि क्यूबिक हे पाहिलं आहे. आणि मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल हा पण प्रकार पाहिला आहे की 8 मध्येच पाहिलं की. नंबर सिस्टीममध्ये का रॅशनल नंबर. टॉपिकचं नाव काय आहे आपलं
8वीमध्ये रॅशनल नंबर, 9वीमध्ये नंबर सिस्टीम, सगळीकडे पाहिलं हेच का नाही पाहिलं? कुठल्या टॉपिकमध्ये पाहिलं आहे प्रज्वल? स्वरित, आपण नोट्समधून लिहिलंय की रे? आपण लिहिलं नाही का नाही पाहिलं? बरं, पुढे येईल टॉपिक, त्याच्यामध्ये असणार आहे. शक्यतो पॉलिनॉमियलमध्ये पण आहे आणि बरोबर आहे. 8मध्ये पण, 9मध्ये पण आणि 10मध्ये पण, तिन्ही वेळेस म्हणजे 10th वाल्यांना तर कंटाळा आला असेल याचा परत परत घेऊन. आपण करूया सॉल्व करूया. सॉल्व करताना थोडेसे अवघड एक्झाम्पल असतील. 9th वाल्यांनी पटकन सॉल्व करून शांत राहायचं, पुढचं एक्झाम्पल घ्यायचं. 10th वाल्यांनी तर झालेलं असेल तरी गप्प बसायला हरकत नाही, आणि 8 वाल्यांनी समजून घेत सॉल्व करायचं. सॉल्व करा. सॉल्व द इक्वेशन, क्वेश्चन कंबाईन आहे आणि चेक द रिझल्ट. सॉरी, हे पण महत्त्वाचं आहे. क्वेश्चन लिहून घ्या. सॉल्व द इक्वेशन सॉल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन त्याच्या खाली क्लिक करून. हां, त्याच्यामध्येच सगळे क्वेश्चन येणार आहेत. सॉल्व द इक्वेशन्स एवढंच बस आहे. इक्वेशन्स आणि त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे x/5 + 11 = 1/15. सेकंड, 1/3x - 5/2 = 6. हे नंबर नको टाकाय. नंबर टाकले की जास्त नंबर झाले की नको व्हायला लागतं ना. काही जणांना छान वाटतं एवढे झाले, काही जणांना प्रेशर यायला लागतं एवढे झाले. हे दोन्ही प्रकारमध्ये एवढेच होतं. 1/3x - 5/2 = 6. हां, हे थोडेफार एक्झाम्पल आहेत, जास्त नाही. फक्त त्याच्यामध्ये लिनियर इक्वेशनची सुरुवात होईल. x/2 - x/3 = 8. x/2 + x/3 - x/4. x/2 + x/3 - x/4. आणि हे सॉल्व करता करता लक्षात येईल की आपल्या चुका कुठे होतात हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण 10th एक्झाम फेस करणार आहे 4 महिन्यामध्ये, त्यावेळेस छोट्या छोट्या, ज्याला सिली मिस्टेक म्हणतात, म्हणजेच मराठीमध्ये त्याला मूर्खपणा म्हणतात, हा झाला नाही पाहिजे. ऐकायला सिली मिस्टेक छान वाटतं, पण कळलं पाहिजे ते नक्की काय आहे. हां, y - 1/3 - y - 2/4 = 1. एवढेच एक्झाम्पल बघायचे आहेत आपल्याला सुरुवातीला. इझी लेवलचे क्वेश्चन आहेत हे. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया लगेच बोर्डवरती. तुम्ही पण सॉल्व करताय सगळे, एकानंतर एक सगळे एक्झाम्पल सॉल्व केले तरी टेन्शन घ्यायची गरज नाही. मला पण येणार नाही, तुम्ही पण घेऊ नका. हे ॲक्च्युली x/5 + 11 = 1/15. हे एक एक्झाम्पल सॉल्व तुम्ही भरपूर पद्धतीनं करू शकता. आपल्याकडे आता 19 लोक जॉईन आहेत, 18 मी सोडून असेल तर 18 लोकांच्या 18 पद्धती असतील. कोणी हा 11 इकडे घेईल, कोणी हेच इकडे घेईल. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कसंही करू शकतो. पण शक्यतो आपल्याला सॉल्व करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर जे सांगितलं नाही ते फाइंड करायचं आहे. एक्स फाइंड करायचं आहे, अननोन व्हेरिएबल फाइंड करायचं आहे. सॉल्व करायचं म्हणजे अननोन फाइंड करायचं म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये वायची व्हॅल्यू काढायची आहे. ज्याची व्हॅल्यू माहीत नाही ते फाइंड करायचं. मग ते कसं करायचं, शक्यतो पहिलं या सगळ्यामध्ये एक काम करायचं
की एक्सच्या टर्म एका बाजूला ठेवायच्या, व्हेरिएबलच्या आणि कॉन्स्टंट टर्म सगळ्या दुसऱ्या बाजूला घ्यायच्या, जेणेकरून पुढचं कॅल्क्युलेशन तुम्हाला एका बाजूला व्हेरिएबल आला की आपल्याला तो फाइंड करणं सोपं जातं. त्यासाठी आपण x/5 एका बाजूला ठेवूया. देअरफॉर x/5 इज इक्वल टू 11 इकडे आल्यानंतर ॲक्च्युली याला काय म्हणतात, दोन्ही साईडला 11 मायनस करायचं, इकडे 11 कॅन्सल होणार, त्यापेक्षा आपण म्हणूया की ट्रान्सपोजिशन म्हणतात त्याला, ट्रान्सपोजिशन ऑफ एनी टर्म टू अदर साईड, इक्वल टूच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजेच -11 होणार. आणि मग इथे काय करायचं, तर इथे पण आता दोन पद्धती आहेत, एक तर क्रॉस मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटर सेम करा, किंवा दुसरी एक छान पद्धत आहे की डिनॉमिनेटरमध्ये जेवढे टर्म आहेत त्यांचा LCM फाइंड करायचा. 5 आहे 15 आहे, यांचा LCM किती, त्यांनी सरळ थ्रू आउट लेफ्टला आणि राईटला मल्टिप्लाय करायचं. ते आपण आता नको करायला, आपण पुढे गेल्यानंतर अवघड एक्झाम्पलमध्ये करूया. आत्ता तरी सध्या क्रॉस मल्टिप्लाय करण्याची पद्धत आपण लहानपणापासून शिकलो आहे, तर ते करूया. इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे 11/1 आहे, 1 × 1 1 मायनस 11 × 15 किती, 15 एके 15, 15 एके 15 आणि 16. आपण किती, दोन्हीचं डिनॉमिनेटर येणार 15 × 1 म्हणजे 15 येणार. आणि मग इथे पण गंमत आहे, दोन्ही साईडला 5 ने मल्टिप्लाय केलं की इथे 5 कॅन्सल होईल, इथे 15, 5 3 = 15. पण आपण काय करूया, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, x/5 अजून एक स्टेप गेली तर चालेल. 1 - 165 किती, -164 डिवायडेड बाय 15. आणि मग एक्स फाइंड करायचं आहे, म्हणून बिचारायला जो फाइंड करायचं त्याला एकट्याला बाजूला ठेवायचं, म्हणजेच 5 इकडे पाहिजे, इकडे डिवाइड आहे म्हणजे मल्टिप्लाय होणार. 164/15 मल्टिप्लाय बाय 5 हे सगळ्यांना माहिती आहे. आणि 5 3 = 15 म्हणजेच -164 डिवाइड बाय 3. डिवाइड होत आहे का, एक्सची व्हॅल्यू -164 डिवाइड बाय 3. तुम्हाला छान वाटावं म्हणून अशीच व्हॅल्यू दिलेली आहे, त्यांनी असंच क्वेश्चन दिलेलं आहे. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल घ्या. 1/3x - 5/2 इज इक्वल टू 6. हे लिनियर इक्वेशन असेल, क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, काही चॅप्टर असे आहेत तुम्ही 10वी नंतर 12वी नंतर तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कधीही कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिली तर लिनियर इक्वेशन शिवाय तो पेपर कंप्लीट होत नाही. त्यामुळं महत्त्वाचं पार्ट आहे. पुढे देअरफॉर काय करूया, एक्सची टर्म एका बाजूला ठेवूया, म्हणजेच 1/3x म्हणजे x/3 हे थोडंसं डोक्यात राहू द्या. आणि इज इक्वल टू -5/2 आहे, मला 2 फक्त इकडे घ्यायचे नाहीत, मी संपूर्ण टर्म राईटला घेतो, म्हणजे 6 + 5/2. आणि मग x/3 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करायचे, 6 म्हणजे 6/1, 6 2 = 12 प्लस 5 1 = 5 डिवाइड बाय 1 2 = 2, म्हणजेच x/3 प्लस किती इज इक्वल टू 17/2. आणि मग इथे एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणून 3 काय करतो, दोन्ही साईडला 3 ने मल्टिप्लाय झाल्यावर इकडचा कॅन्सल होतो आणि इकडे 3 येतो, म्हणजेच इकडचा 3 इकडे डिवाइड आहे तो मल्टिप्लाय झाला 17/2. आणि मग इथे 17 3 किती 51. 51/2. हां, नंतर ॲक्च्युली हा क्वेश्चन जो होता चेक पण होतं, चेक करायचा की हे सोल्युशन खरंच हे सोल्युशन आहे का. हे कसं चेक करायचं, तर आलेली हे एक्सची व्हॅल्यू जी आहे इथे टाकायची इक्वेशनमध्ये, LHSमध्ये टाकायची, इकडे मल्टिप्लाय ॲडिशन सबट्रॅक्शन सगळं करायचं आणि आन्सर किती आलं पाहिजे, RHS एवढं आलं पाहिजे. त्यावेळेस कन्फर्म होतं की आलेला आन्सर बरोबर आहे. हे आता आपण घेत नाही आहे, आपण
चेक करायच्या भानगडीत पडत नाही, आपल्याला माहिती आहे आपण बरोबर आहे. पण ते एक्झाम्पल आपण फक्त 8चं ज्यावेळेस घेणार आहे त्यावेळेस आपण चेक करायचे पण एक्झाम्पल घेऊया, सगळ्यांबरोबर नको. नेक्स्ट x/2 - x/3. x/2 - x/3 इज इक्वल टू 8. आता इथे काय करणार? लेफ्ट साइडचे आहेत त्याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर करा, कारण एका व्हेरिएबल एका बाजूला आहेत, त्यामुळं मग त्यांना परत इकडचं तिकडं करायची गरज नाही. एक्सच्या दोन्ही व्हॅल्यू एका साईडला आहेत, तर मग सिम्प्लिफाय करा. काय 3 × x म्हणजे 3x - 2 × x म्हणजे 2x डिवाइड बाय 2 × 3 6 होणार इज इक्वल टू 8. आणि मग इथे 6 डिवाइड आहेत किंवा अजून एक 3x - 2x किती x/6 इज इक्वल टू 8. देअरफॉर x इज इक्वल टू दोन्ही साईडला 6 ने मल्टिप्लाय केलं किंवा इकडे डिवाइडेड 6 मल्टिप्लाय झाले 8 मल्टिप्लाय बाय 6 म्हणजेच x ची व्हॅल्यू 48 येईल. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये x/2 + x/3 - x/4 इज इक्वल टू 7. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटर काय आला 2 आणि 3चा कोप्राईम नंबर आहे, त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय नाही आहे, त्यामुळं मग 2 आणि 3चा LCM काय आहे 6. मग डिनॉमिनेटर 6 करण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लाय केला. पण असे जर 3 टर्म असतील तर क्रॉस मल्टिप्लाय न करता LCM जो आहे डिनॉमिनेटरचा म्हणजे 2, 3 आणि 4 यांचा LCM जो आहे म्हणजेच लिस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजेच असा नंबर जो 2च्या मल्टिपल आहे, 3च्या पण आहे आणि 4च्या पण आहे, म्हणजे तिन्हीच्या टेबलमध्ये आहे आणि स्मॉलेस्ट आहे लिस्ट कॉमन मल्टिपल. तो कोणता? तर 12. ते माहीत पाहिजे आपल्याला, किंवा सॉल्व करायच्या मेथड आपण बरेच वेळेस शिकतो. तर मग डिनॉमिनेटर 12 करण्यासाठी x/2 ला कशाने मल्टिप्लाय डिवाइड करायचं तर 6 ने, x/3 ला कशाने मल्टिप्लाय डिवाइड करायचं 4 ने, x/4 ला कशाने मल्टिप्लाय डिवाइड करायचं 3 ने इज इक्वल टू 7 ला सुद्धा हे फक्त गरज नाही, 7 ला डिनॉमिनेटर सेम ठेवायची गरज नाही. डिनॉमिनेटर काय केला या तिन्ही टर्मचा सेम केला, त्यामुळं मग इथे काय आलं तर 6x प्लस इथे 4x मायनस इथे 3x आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर किती झाला सगळ्यांचा सेम दॅट इज 12. आणि मग 6x प्लस 4x 12x 10 मायनस 3 किती 7x आणि मग 7x/12 इज इक्वल टू 7. देअरफॉर x इज इक्वल टू डायरेक्ट करू शकतो आपण, इथे 7/12 मल्टिप्लाय आहे तर इकडेच्या 7ला हा 7/12चा रेसिप्रोकल मल्टिप्लाय होणार, किंवा इथे 7 मल्टिप्लाय आहे इथे डिवाइड होणार, इकडे डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाय होणार, चालेल. आणि मग 7 कॅन्सल झाला, x ची व्हॅल्यू आली 12. आणि मग वायच्या फॉर्ममध्ये लास्ट एक्झाम्पल घ्या. आणि मग याच प्रकारचे पण थोडेसे अवघड याच्यापेक्षा एक्झाम्पल बघूयात. आर्यन, अपूर्व, तुम्हाला व्हिडिओ चालू ठेवायला लागेल. तुम्ही व्हिडिओ बंद करून काय करताय? नियती व्हिडिओ का बंद आहे? आदित्य बर झोपून करतोय, चालेल. किती दिवसात ठरवलंय ठणठणीत व्हायचंय? शनिवार रविवारची सुट्टी घालवल्या कधीपर्यंत? अरे बापरे, का रे?
गुरुवार आताच झाला की, वेळ आहे की गुरुवारला, एवढे दिवस कशासाठी दिलेत? बघा इथे डिनॉमिनेटर 3 आहे, इकडे 4 आहे, दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम करायचा आहे, म्हणजे 3 आणि 4चा LCM सेम करायचा आहे. LCM जो येईल तो, आता 3 आणि 4 मध्ये कॉमन काही नाही आहेत. 2, 3, 4 मध्ये कॉमन होता, 2 कॉमन होतं 4 मध्ये, त्यामुळं मग यांचा LCM काढायची गरज पडली. इथे LCM काढायची गरज नाही, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर चालेल. ॲक्च्युली तेच येणार आहे. 3 4 जा 12, 3 आणि 4चा LCM किती? 12च आहे. मग तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी चालेल, किंवा मल्टिप्लाय डिवाइड कशाने करणार? 12 होण्यासाठी 4ने, म्हणजेच ह्यानी इकडे मल्टिप्लाय करायचं. कसंही 4 इंटू काय? y-1 आणि 3 मायनस 3 इंटू काय? y-2 डिवायडेड बाय 3 इंटू 4 इज इक्वल टू किती? 1. आणि मग इथे मल्टिप्लाय करूया 4नी प्रत्येक टर्मला. 4y-4 मायनस 3ने मल्टिप्लाय केलं तर -3y मायनस मायनस प्लस 3 2 जा 6 डिवायडेड बाय 4 3 जा 12 इज इक्वल टू 1. आणि मग 4y लाईक टर्म्स एका ठिकाणी घ्या, म्हणजेच 4y मायनस 3y एकत्र घेतले आणि कॉन्स्टंट -4 + 6 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 1. आणि 4y मायनस 3y इज y, -4 + 6 इज +2 डिवाइड बाय 12 इज इक्वल टू 1. 12 इकडे डिवाइड आहे, तिकडे मल्टिप्लाय करूया, म्हणजेच y + 2 इज इक्वल टू डिवाइड आहे ते 12 इंटू 1 12 होईल. 2 राईटला गेल्यानंतर इकडे प्लस आहे, ते इकडे आल्यावर मायनस होईल. y इज इक्वल टू 12 - 2 इज इक्वल टू 10, म्हणजेच y ची व्हॅल्यू 10 आली. ही y ची व्हॅल्यू आलेली बरोबर आहे का? कन्फर्म करायचं असेल y ची व्हॅल्यू इथे टाका, सोपं कॅल्क्युलेशन आहे. y ची व्हॅल्यू 10 इथे टाका, ह्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन करा, आन्सर किती आलं पाहिजे? राईट साईड एवढा 1 आलं पाहिजे. ट्रान्सपोजिशन मेथड. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल सॉल्व करण्याची आपण बघतोय ती ट्रान्सपोजिशन मेथड. पुढे ॲक्च्युली याच्यामध्ये पण आपण वापरली ट्रान्सपोजिशन मेथड, त्यामुळे तसं हेडिंग द्यायची गरज पण नाही आहे. आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊया, त्यातले सुद्धा क्वेश्चन लिहून घ्या. सॉल्व द इक्वेशनच आहे, परत लिहायची गरज नाही. x/2 -1/5 इज इक्वल टू x/3 + 1/4. सॉल्व करा पटकन. x + 7 इज इक्वल टू x + 7 -8x/3 is equal to 17/6 - 5x/8. काय काय? त्या क्वेश्चन मध्येच कंटिन्यू केलं तर चालेल? हो चालेल चालेल, काही वेगळं लिहायची गरज नाही, त्याच्यामध्येच घ्या. फक्त इथे लेवल थोडीशी पुढे वाढतीये, इक्वेशन मोठे असतील, कॅल्क्युलेशनचा पार्ट थोडा जास्त असेल. 3t - 2 डिवायडेड बाय 4 -2t + 3 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 2/3 - t. x + 2 डिवाइड बाय 6 minus 11 minus x/3 minus 1/4. बघा हे सगळे क्वेश्चन असे आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे क्वेश्चन दिलेले असतात, सुरुवात त्यांची अशी होते की बिचाऱ्यांनी अगोदरचे 4-5 वर्ष 7-8 वर्ष काही केलं नसेल तरी त्याला पण कळलं पाहिजे.
असे क्वेश्चन असतात. इझी क्वेश्चन असतात, सोपे असतात आणि छान वाटतात ते सॉल्व करायला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण तसे क्वेश्चन आता तुमचे शाळेत पण होत आहेत, आपण अगोदर पण घेतलेत. आपण तसे नाही घेते. क्वेश्चनचा लेवल थोडी जास्त आहे सगळ्यांसाठीच. मग ते 8, 9, 10 असेल, 10वाल्यांना वाटत असेल की पटकन होऊन जाईल, तर थोडासा त्रास तर होणार आहे. सॉल्व करा पटकन. थोडंसं प्रॅक्टिस 1-2 दिवस कॅल्क्युलेशनसाठी दिले आपण समजूया. झालं हे वायचं सगळ्यांचं. y = 10 आणि x = 12. दोन्ही एक्झाम्पल झालेले आहेत, कोणाचं बाकी नाही आहे. पुढचे 4 एक्झाम्पल घ्या सॉल्व करायला. पटापट सॉल्व करा. तुम्हाला ज्या मेथडनी करता येत आहे, असं नाही मी सांगतोय असंच केलं पाहिजे. तुम्हाला ज्या पद्धतीने येते तेवढं करा. त्यातल्या त्यात हळूहळू पुढे गेल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की असं नाही, असं केलं असतं तर बरं झालं असतं. मग ती तुमची मेथड चांगली असू शकते, माझी मेथड पण चांगली असू शकते. दोन्हीपैकी एक चांगलं असेल किंवा दोन्ही चांगले असतील. चांगल्या इन द सेन्स म्हणजे पटकन उत्तर येण्यासारख्या, किंवा ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन इझिली होईल, चुका कमी होतील आणि उत्तर बरोबर येईल. हे थोडंसं ओळखता आलं पाहिजे क्वेश्चन बघितल्यानंतर की आपल्याला कुठल्या वेनी जायचं आहे. आणि ते प्रॅक्टिस केल्याशिवाय होत नाही. तुम्ही एकदा ट्राय करा, पुढे जा, चुकू दे, किंवा तुम्ही कुठेतरी पडल्याशिवाय सायकल चांगली चालवता येत नाही म्हणतात. पडू दे एकदा. आन्सर सांगतो. हां, तुझं किती आलं? हां सॉरी, तुझं किती आलं? पटकन. मी नाही सांगणार जा, असलं काही चालणार नाही. 106/27/10 बरोबर आहे ज्ञानेश्वरी. सॉरी, चेक करायला लागेल. x/2 - 1/5 = x/3 + 1/4. बघा इथे गंमत काय आहे. हे वेगळे एक्झाम्पल काय आहेत तर एक्सच्या पण 2-3 टर्म आहेत, इकडे पण आहेत, इकडे पण आहेत. कॉन्स्टंट टर्म पण इकडे पण दोन्हीकडे आहेत. मग काय करूया, ट्रान्सपोजिशन ऑफ टर्म्स, म्हणजेच इकडचे तिकडे घेऊया, इकडचे तिकडचे इकडे, म्हणजे कुणाला पण कुठे पण नाही घ्यायचं. तर एक्सच्या जेवढ्या टर्म दिसत आहेत ते लेफ्ट साईडला घेऊया आणि ज्या कॉन्स्टंट टर्म दिसत आहेत त्या राईटला घेऊया. नंतर मग डिनॉमिनेटर सेम करायचा, क्रॉस मल्टिप्लाय करायचं, ते नंतर करूया. देअरफॉर x/2 - x/3. सॉरीत 1 महिना झाला का रे? अरे मी बघितले नाही. आत्ताचे पाठवणार ना? हां, मला बघायचं आहे अक्षर किती सुधारलं आहे. आणि आता मग अक्षर सुधारल्यानंतर आता पुढच्या महिन्याचं टार्गेट काय आहे सॉरीत, ज्यावेळेस तू उत्तर सांगणार ना ते बरोबर असलं पाहिजे. ॲटलिस्ट 50% तरी, म्हणजे 2 आन्सर सांगितले तर 2पैकी 1 तरी बरोबर असावं, असं आपण टार्गेट पकडूया. -1/5 इकडे आल्यानंतर +1/5 + 4 1/4. आणि मग क्रॉस मल्टिप्लाय करायला हरकत नाही किंवा डिनॉमिनेटर सेम करायला हरकत नाही. को प्राईम नंबर म्हणजे 5 आणि 4 मध्ये काहीच कॉमन नाही तर बिंदास क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 आणि 3 मध्ये कॉमन काय फॅक्टर नाही आहे म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करायला हरकत नाही. क्रॉस मल्टिप्लाय न करता LCM फाइंड करून कधी डिनॉमिनेटर सेम करायचा जर दोन्हीमध्ये काय कॉमन फॅक्टर असेल तर. किंवा मग यातली एक सोपी छान मेथड काय, 2, 3, 5, 4 चौघांचा पण LCM काढायचा आणि सगळ्या टर्मला त्यांनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 20 हा सगळ्यांच्या मल्टिपल आहे. म्हणजे 2, 3, 5, 4चा मल्टिपल कोण आहे, LCM कोण आहे तर 20नी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा, सोपं होऊन जाईल. त्यापेक्षा मी इथे क्रॉस मल्टिप्लाय करतो. तुम्ही काय करताय ठरवा. काय 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 हो 3 आहे नाही का, 20 नाही येणार. LCM काय येणार 2, 3, 4, 5चा 3 असल्यामुळे ते 5च्या मल्टिपल आणि 3च्या कोणता नंबर आहे रे असला, हे अवघडच काम आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर सगळ्यात चांगलं आहे, नकोच विचार कराय आपण. हा दोन्हीकडे क्रॉस मल्टिप्लाय करूया. आहे काय LCM कोणता आहे, 3च्या मल्टिपल 5च्या मल्टिपल कोणता नंबर आहे, 3 आणि 5 नाहीच ना रे, नको तसलं काय करायला.
हां 30 आहे की, पण तो 4च्या मल्टिपल नाही आहे. काय हां तसंच करूया. तसंच करूया. 3x मायनस 2x इकडे 2 × 3 आणि राईट्सला सुद्धा क्रॉस मल्टिप्लाय करूया. 4 1 जा 4 प्लस 5 1 जा 5 अपॉन 5 × 4 आणि मग 3x मायनस 2x किती x अपॉन 6 येईल इज इक्वल टू 5 प्लस 4 9 अपॉन 20. आणि मग इथे 6 आणि 20चा LCM सांगा. 6चे मल्टिपल आणि 20चे मल्टिपल 60 होता की रे मल्टिपल, बरोबर. 60 LCM आहे सगळ्यांचा. तो करता आला असता पण नको, आपण इथेच करूया. आणि मग x इज इक्वल टू 9/20 मल्टिप्लाय बाय 6 आणि मग 2ने डिवाइड करूया. 2 3 जा आणि 2 10 म्हणजेच 9 3 जा 27/10 बरोबर. एक्सची व्हॅल्यू आली होती ज्ञानेश्वरीचं, बरोबर होता. एक्सची व्हॅल्यू 27/10. सेकंड एक्झाम्पल घ्या. x + 7 मायनस 8x/3 x + 7 मायनस 8x/3 इज इक्वल टू 17/6 मायनस 5x/8. ठीक आहे. सगळे आहेत का क्लासमध्ये? सगळे जागे आहेत, सगळे लिहित आहेत आणि सगळे अटेंड करत आहेत. ठीक आहे. 1-2 दिवसच आपल्याला थोडासा एकदा वर्ड प्रॉब्लेम चालू झाले की तुम्हाला मजा येणार आहे. म्हणजे ज्यांना आता मजा येत नाही आहे, हे काय एवढं सोपं काय सॉल्व करायचं आहे, त्यांना वर्ड प्रॉब्लेम झाल्यावर चालू झाल्यावर मजा येईल. पण हे असे क्वेश्चन समोर आल्यावर पण जरा भीती वाटल्यासारखं वाटत असेल तर घ्या सॉल्व कराय पटकन. आन्सर लगेच सांगायचं सॉल्व करून, म्हणजे भीती जाते. किती? कशाचं? x + 7 वाला क्वेश्चन चुकलाय का माझा? x + 7 मायनस 8x/3 मायनस इज इक्वल टू 17/6 मायनस 5x/8. क्वेश्चन बरोबर आहे, म्हणजे आन्सर चुकलाय. x = 4. कोणी सांगितलं? अरे ज्ञानेश्वरी, मला तुझा आवाज का ओळखता येत नाही माहिती आहे? आत्तापर्यंत तुझा माईकच खराब असायचा. आता कुठे माईक चालू झाला आहे, चांगला आवाज येतो आहे, तर मला ते नवीनच कोणतरी बोलतं आहे असं वाटतं आहे. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 4 येते. हां स्टार्ट करा. व्हेरिएबल एका बाजूला घेऊया सगळे. एक्स जिथे जिथे अंडरलाईन करतो मी आणि एक्स जिथे नाही आहे तिथे असं काहीतरी झिगझॅग करतो. म्हणजेच आपल्याला एक्स इथे आहे तसं ठेवायचं आहे. मायनस 8x/3 पण लेफ्टलाच ठेवायचं आहे आणि ही टर्म मात्र एक्सची आहे मायनस 5x/8 ती लेफ्टला घेऊया. प्लस 5x/8 इज इक्वल टू 17/6 आहे तिथे आणि हे प्लस 7 लेफ्टचे राईटला घेऊया -7 होईल. एवढं कळलं का बघा. आणि मग आता डिनॉमिनेटर एक्सचा काय आहे 1 आहे. तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय आवडत असेल तर ते करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण ते कधी शक्यतो 2 टर्म असतील तर, 3 टर्म असतील तर मात्र दोघं घेऊन तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. त्यापेक्षा काय करूया, तिन्हीचं LCM सेम करूया. मग 1 3 आणि 8 यांचा LCM काय आहे, लसावी काय आहे, लिस्ट कॉमन मल्टिपल काय आहे. 1च्या टेबलमध्ये सगळेच नंबर असतात, प्रॉब्लेमच नाही. म्हणजे 3 आणि 8 3 किती 24, 3च्या पण 8च्या पण टेबलमध्ये. म्हणजेच आता पहिल्या टर्मला कितीने मल्टिप्लाय डिवाइड करणार, 24 LCM करायला 24नी, दुसऱ्या टर्मला 8नी आणि प्लस 5x/8ला 3ने आणि इज इक्वल टू राईटला मात्र क्रॉस मल्टिप्लाय करायला हरकत नाही. आता उजव्या बाजूचं लिहायला माझ्याकडे जर जागा नसेल तर मी लेफ्टला लिहिणार नाही, मी राईटलाच लिहिणार. पण ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल.
क्रॉस मल्टिप्लाय करूया. 1 × 17 17 मायनस 6 × 7 42 डिवायडेड बाय 6 × 1 हे असं काहीतरी आहे. आणि देअरफोर याचा 24x इथे काय आहे 24x. महत्त्वाचं डिनॉमिनेटर तिन्ही काय झाले सेम झाले. मी डिनॉमिनेटर सगळ्यांचा एकत्र लिहितो 24 जो सेम करायचाच होता. पहिली टर्म आली 24x मायनस 8 8 जा 64x प्लस 5 3 जा 15x इज इक्वल टू राईटला 17 मायनस 42 किती 40 वजा 15 किती हे काय पण काय सांगतो 2 गेल्यावर 15 राहतात. 40 वजा 15 5च्या मल्टिपल पाहिजे की 25 35 25च बरोबर आहे. डिवाइड बाय 6 बरोबर आहे का हे बरोबर आहे. आणि मग 24x प्लस 15x किती 25 अधिक 15 आलं असतं 40 पण एक कमी आहे 39 39 मायनस 64 किती 40 मायनस 64 आलं असतं मायनस 24 पण एक कमी आहे मायनस 24 20 प्लस हां सांगा काय येते कुठं आलो तुम्ही 24 प्लस 15 39 मायनस 64 23 का 25 किती मायनस 23 बरोबर आहे का बरोबर आहे का बघा मायनस 23 बाय 24 Sir, minus 24 upon 24. 25 upon 24. हां 25 येऊ शकतं. काय लावतं 39 मायनस 64 ना 39 40 आणि 64 म्हणजे बरोबर 24 आणि 25 39 मध्ये 25 ॲड करूया बरोबर 25 मायनस 25 बरोबर आहे. आणि मग 25 बोथ साईडला कॅन्सल झाले किंवा मग ते जास्त गडबडीचं वाटत असेल तर मायनस 25 बाय 6 आहे तसा याचा रेसिप्रोकल इकडे मल्टिप्लाय करायचा म्हणजे मायनस 25 बाय 24चा रेसिप्रोकल 24 बाय 25 मायनस इकडे मल्टिप्लाय केला मायनस मायनस प्लस झाले 25 कॅन्सल झाले आणि 6 4 जा 25 म्हणजे 24 6 4 जा 24 देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आली 4. ठीक आहे इन्व्हॉल्वमेंट तुमची जास्त महत्त्वाची आहे याच्यामध्ये. जे इन्व्हॉल्व होणार नाहीत त्यांना समजणार नाही जे लिहिणार नाहीत त्यांना अवघड वाटेल नंतर जास्त अवघड होतं. पुढचा क्वेश्चन घ्या. टीची व्हॅल्यू फाइंड करा सगळ्यांनी. 19 जण आहेत. हां बोला. यावाले इक्वेशन मधली लास्ट स्टेप नाही समजली. ही का हां हे मायनस 25 बाय 24 एक्सला मल्टिप्लाय ते कळलं. जर इथे 5x इज इक्वल टू समथिंग 7 आहे तर मग एक्सची व्हॅल्यू कशी मिळते हे 5 डिवाइड असेल तर इकडे 7ला मल्टिप्लाय असेल तर 5 डिवाइड होतात हे माहिती आहे. आणि इकडे 5 बाय 3 असेल 3 डिवाइड असेल तर इकडे 7ला 3 मल्टिप्लाय होणार आहे माहिती आहे. मग आता कळलं का. येस सर. ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय करूया पहिला एक व्हेरिएबल सगळे एका बाजूला घेऊया म्हणजे मायनस टी आहे तोच बिचारा इकडे आहे बाकीच्या टीच्या सगळ्या टर्म लेफ्टला आहेत त्यामुळं मग
3t मायनस 2 डिवायडेड बाय 4. क्वेश्चन बघून अगोदरच व्हायची गरज नाही आहे. 2t प्लस 3 नियमाने जाऊया. रूल्सनुसार गेलं की सगळ्या गोष्टी सोप्या होत जातात. टीची टर्म एका बाजूला घेतली. टीची व्हॅल्यू किती आली? 2. टीची व्हॅल्यू 2 बरोबर आहे. बघा 2 येत आहे का? अगोदरचं एक्झाम्पल झालंय सगळ्यांचं लिहून, कुणाचं बाकी नाही आहे. ज्यांचं झालं असेल त्यांनी पुढचा क्वेश्चन x+2/6 मायनस ब्रॅकेटमध्ये दिला हा सगळा पार्ट थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी किंवा भीती वाटण्यासाठी. बाकी काही विशेष नाही. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर साईन चेंज करायचे एवढंच कळलं पाहिजे. बाकीचे जास्त काही कळायची गरज नाही आहे. हे झाल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पण इथे वरती देतो मी. x minus 2x plus 8/3 is equal to 1/4 in bracket x minus 2 minus x/6 minus 3. x minus 2 minus x/6 minus 3. ठीक आहे. अगोदर हा खालचा क्वेश्चन घ्या, नंतर वरचा घ्या ज्यांचं झालेलं आहे त्यांनी. आणि इथे टीची व्हॅल्यू 2 आली पाहिजे. डिनॉमिनेटर काय करूया? सगळ्यांचा सेम करूया. आता इथे डिनॉमिनेटर किती आहे? 4 आहे, 3 आणि 1 आहे. काही जणांना जर प्रॉब्लेम असेल तर क्रॉस मल्टिप्लाय करा, नंतर हा दुसरी टर्म घेऊन सॉल्व केलं तर चालेल. किंवा मग मी काय करतो, तिन्हीचा डिनॉमिनेटर सेम करतो. म्हणजे 4, 3 आणि 1 च्या मल्टिपल नंबर कोणता? तर 4 3 जा 12. 12 हा तिन्हीच्या मल्टिपल आहे. त्यासाठी मी 4 ला 3t minus 2 डिवाइड बाय 4. 4 3 जा 12. 3 नी मल्टिप्लाय डिवाइड करतो. मायनस 2t प्लस 3 डिवाइड बाय 3 आहे. 3 4 जा 12. 4 नी मल्टिप्लाय डिवाइड करतो इथे. प्लस इथे 12 करायचं आहे. 12t डिवाइड बाय 12. 1 ला 12 नी मल्टिप्लाय डिवाइड केलं इज इक्वल टू 2/3 आहे तसं. आणि मग इथे मल्टिप्लाय व्यवस्थित करा. 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 9t मायनस 3 2 जा 6 डिवाइड बाय 12. तिन्हीचं डिनॉमिनेटर सेम येणार आहे. ब्रॅकेट द्या. चुकायचं नसेल तर ब्रॅकेट द्या. नाही दिलं तरी मला काय वाटणार नाही, मला छानच वाटेल. 3t 9t मायनस 6 मायनस तिन्हीचं डिनॉमिनेटर काय केलं आपण? 12 केलं. इथे 4 नी मल्टिप्लाय करूया. ब्रॅकेट द्या शक्यतो. 4 2 जा 8t प्लस 12 आणि प्लस 12t इज इक्वल टू 2/3चं बघूया नंतर काय होतं. अगोदर हा पार्ट सॉल्व करून घेऊया. ब्रॅकेट ओपन करा. म्हणजेच देअरफॉर 9t मायनस 6 ब्रॅकेट ओपन केल्यानंतर मायनस 8t मायनस 12 प्लस 12t डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 2/3. आणि मग इथे लाईक टर्मची ॲडिशन म्हणजे टी वाले कुठले कुठले आहेत बघा ते एकत्र घ्या. आणि ज्याच्यामध्ये टी नाही आहे कॉन्स्टंट टर्म आहे ते एकत्र. म्हणजेच 90 माझ्याकडे जागा कमी आहे त्यामुळे मी इथेच ॲडिशन सबट्रॅक्शन करतो. तुम्ही एक स्टेप वाढवली तर चालेल. 9 मायनस 8t म्हणजेच 9 मायनस 8 किती? 1t. 1t प्लस 12t म्हणजे 13t. आणि मायनस 6 मायनस 12 म्हणजे मायनस 18 डिवाइड बाय 12 इज इक्वल टू 2/3. आणि मग 12 काय करूया? इकडे मल्टिप्लाय करूया. इकडे डिवाइड होता 12 तो तिकडे राईटला गेल्यावर मल्टिप्लाय झाला. आणि 3 1 जा 3 3 4 जा 12 म्हणजेच 13t मायनस 18 इज इक्वल टू किती राहिले? 4 2 जा 8 राहिले. आणि मग देअरफॉर मायनस 18 राईटला गेल्यानंतर प्लस 18 होतील. म्हणजेच 13t इज इक्वल टू कोणामध्ये प्लस होईल तर 8 प्लस 18. आणि मग देअरफॉर 13t इज इक्वल टू 8 प्लस 18 किती?
26 का 26 आणि मग देअरफॉर t इज इक्वल टू 13 डिवाइड होणार 26 ला म्हणजेच 2. देअरफॉर t ची व्हॅल्यू येईल 2. नेक्स्ट एक्झाम्पल हे खालचं घ्या. सर इथे फिफ्थ स्टेप मध्ये प्लसचं -12 कसं झालं? प्लसचं -12 हे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, बरोबर आहे. हा ब्रॅकेट त्यासाठी दिलेला आहे तुम्हाला. परत मी मागाशीपासून सांगत होतो की ब्रॅकेट द्या, जेणेकरून ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणजे काय माहिती आहे, -1 आहे. ब्रॅकेट ओपन करता म्हणजे -1नी मल्टिप्लाय करता. -1नी 8ला मल्टिप्लाय केलं तर -8t होणार. -1नी +12ला मल्टिप्लाय केलं तर काय येणार, कळलं का नाही आधी? चालेल, बघा येते का. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. समर्थ व्हिडिओ बंद आहे तुमचा परत एकदा. कुणाचं आलं आहे पुढच्याचा आन्सर? एक्सची व्हॅल्यू या खालच्या एक्झाम्पलचा आन्सर आला असेल तर सांगा. काय 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 अरे यम कुठनं आलं? माझा एक्स जरासा तसाच आहे थोडाफार यम सारखा, पण यम कुठनं आलं सांग मला. हां, कोणतं विचारतोय? ब्रॅकेट n - x/3. n - x/3 n अरे 11 आहे, 11 आहे ते. हां, आन्सर 11 आलं का याचा? याचा आन्सर x इज इक्वल टू 11 बरोबर आहे. झालं हे सगळ्यांचं. टीचं t इज इक्वल टू 2. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन लिहा अगोदर व्यवस्थित आणि क्वेश्चन लिहिताना चिकटपणा करू नका. एवढा मोठा प्रश्न आहे तरी तुम्हाला सुटसुटीत लिहायचा नसेल तर मग अवघड आहे. पुढे सॉल्व करताना तुम्हालाच कळणार नाही कोण कुठे काय होतं ते. सुटसुटीत लिहा, व्यवस्थित लिहा. जसं मी पूर्ण बोर्डमध्ये लिहितो बघा. x+2 डिवायडेड बाय 6 आणि मायनस ब्रॅकेट त्यांनी गंमत करायसाठी दिलेत 11 - x/3 -1/4. पण आपली गंमत होणार नाही आहे, याची काळजी घेऊया आपण. 3x - 4/12 आणि मग पहिल्यांदा काय करूया तर ब्रॅकेट ओपन करूया. ब्रॅकेटमध्ये काय आहे तर 2 टर्म आहेत, महत्त्वाच्या 2 टर्म आहेत. त्यांचे साईन चेंज होणार, लक्षात येते का बघा. म्हणजे मी पहिली स्टेप काय करतो तर ब्रॅकेट ओपन करतो. x+2 डिवायडेड बाय 6 -11 - x डिवाइड बाय 3 मायनस प्लस बाहेर ब्रॅकेटच्या मायनस साईन असेल तर -1नी मल्टिप्लाय केल्यानंतर साईन चेंज होतात. इज इक्वल टू 3x - 4/12. ही गोष्ट वेगळी. हे जे मायनस साईन आहे ह्या दोघांचं एकत्र साईन आहे. म्हणजेच तुम्हाला हे मायनस साईन परत आतमध्ये मल्टिप्लाय करायचं असेल तर -11 आणि +x नंतर होणार आहे, जर डिनॉमिनेटर सेम करायचा असेल तर. आणि तो आपण करणारच आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला व्हेरिएबल एका बाजूला घ्यायचे. म्हणजेच एक्सची टर्म एका बाजूला घ्या, कॉन्स्टंट टर्म राईटला घ्या. म्हणजे सगळ्या एक्सच्या टर्म एका बाजूला येतील. x+2/6 -11 - x/3 मायनस ही संपूर्ण टर्म प्लस आहे. इकडे आल्यानंतर 3x - 4/12 इज इक्वल टू -1/4. आणि मग डिनॉमिनेटर सेम करायचा आहे. कोणता नंबर असा आहे जो 6, 3 आणि 12चा LCM आहे, म्हणजेच तिघांच्या मल्टिपल आहे 12. तिन्हीचा डिनॉमिनेटर 12 करा. मी इथेच करतो आता. याला 2नी मल्टिप्लाय करतो म्हणजे वरती पण 2नी मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय डिवाइड 2ने केलं 12 डिनॉमिनेटर झाला. इथे पण
2नी मल्टिप्लाय 3ला कशाने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल 4नी, म्हणून 4नी मल्टिप्लाय डिवाइड करतो, डिनॉमिनेटर 12 झाला, याचा पण झाला, याचा पण, याचा ऑलरेडी आहे म्हणजे 1नी मल्टिप्लाय डिवाइड करायचं आहे, म्हणजे याला 1नी मल्टिप्लाय डिवाइड केलं आपण. परत पुढची स्टेप व्यवस्थित लिहा. मग डिनॉमिनेटर सगळ्यांचं काय झालं आहे 12 झालं आहे, एकत्र लिहूया. 2 इन ब्रॅकेट, मुद्दामून मी थोडंसा परत स्टेप लिहितो जेणेकरून काही जणांचं कन्फ्युजन होतं, चुका इथेच होतात. 11 - x - 1 × 3x - 4 = -1/4. आणि मग हा 12 इकडे डिवाइड आहे, तिकडे मल्टिप्लाय होणार आहे. अगोदर हे ब्रॅकेट ओपन करून घेऊया, म्हणजेच 2नी मल्टिप्लाय केलं तर 2x, 2 × 2 4, -4नी मल्टिप्लाय करा, व्यवस्थित चुकू नका. -4 × 11 -44, -4 × -x म्हणजे -+4x. नंतर -1नी मल्टिप्लाय करूया, -3x -+4. इथे ब्रॅकेट ओपन करताना साईन नाही चेंज झाले केले तर चुकणार आहे. आणि डिवाइड बाय 12 आहे, डिवाइड नको लिहायला, आता भरपूर झालं, मी राईटला घेतो, मल्टिप्लाय बाय 12 करतो, म्हणजे 4 3 12 करता येईल, म्हणजेच राईटला फक्त -3 राहिले. आणि इकडे लेफ्टला लाईक टर्मची ॲडिशन सबट्रॅक्शन करूया. 2x + 4x - 3x लाईक टर्म्स आहेत राहिलेल्या, -4 + 4 -44 आणि +4, म्हणजे 4x - 3x इज 1x, 1x + 2x मीन्स 3x येईल. आणि 4 + 4 एक प्लस साईन आहे, त्यांची ॲडिशन 4 + 4 8 येईल. आणि -44 + 8 किंवा मग -44 + 4 म्हणजे -40, -40 + 4 वजा 40 अधिक 4 वजा किती 36, -36 = किती आलं -3. आणि मग -36 इकडे घेऊया, 3x = -3 + 36, -3 + 36 किती 33, म्हणजे 3x = 33 असेल तर x ची व्हॅल्यू 33ला 3नी डिवाइड करणार, म्हणजेच x ची व्हॅल्यू येणार 11. बघा बरोबर आलं असेल तर पुढचा क्वेश्चन घ्या. याच्यामध्ये असंच ब्रॅकेट दिलं आहे फक्त, आणि ब्रॅकेट ओपन करताना साईन चेंज करायचं आहे. आणि साईन चेंज केल्यावर सुद्धा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर डिनॉमिनेटर सेम करताना परत साईन चेंज होणार आहेत, आतल्या टर्मचे इथे चुका होऊ शकतात. नियती आणि ज्ञानेश्वरी दोघांचे व्हिडिओ का बंद आहेत? काय करते, जेवते? लाईट गेली आहे. बर, आदिती कुठल्या अकाउंटनी जॉईन होते? हां, पुढच्या स्टेप एक्झाम्पलमध्ये बघा, एक छोट्या गोष्टी आहेत ज्या लक्षात घ्यायच्या आहेत सॉल्व करताना. इथे सगळ्या टर्म ब्रॅकेटच्या बाहेर मायनस होतं, इथे मात्र ब्रॅकेटच्या बाहेर 1/4 मल्टिप्लाय. काय सुरुवात कुठून करणार, कशी करणार ठरवा, स्टार्ट करा, सॉल्व करा, आन्सर सांगा. नाही येणार, कसं येईल? नाही, एक्सला मल्टिप्लाय करायचा प्रश्नच येत नाही, कुठेतरी काहीतरी चुकलं आहे. क्वाड्रेटिक नाही तयार होणार, कारण सगळ्यांची ॲडिशन सबट्रॅक्शनच आहे, मल्टिप्लाय एक्स होणारच नाही. एक्सला एक्स कुठे मल्टिप्लाय केला? ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर 1/4 आहे, 1/4नी मल्टिप्लाय केलं तर इथे x/4 येणार आहे. आणि इथे 2 - x डिवायडेड बाय 4 6 24 येणार आहे. डिनॉमिनेटर फक्त बदलणार आहे. काय करूया, ब्रॅकेटच्या बाहेर जे 1/4 आहे ना ते मल्टिप्लाय करून घेऊया. बघा इथे करतो मी, x म्हणजे x/1 आहे, x म्हणजे x/1 मायनस दुसरी टर्म 2x + 8 डिवाइड बाय 3 = 1/4. एक मेथड अशी आहे की सगळ्यांना 4नी मल्टिप्लाय करायचं, किंवा
1/4नी प्रत्येक टर्मला ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचं. एक्सला मल्टिप्लाय केलं 1/4नी तर x/4 येईल. मायनस 2 मायनस एक्स डिवायडेड बाय 1/4नी 6ला मल्टिप्लाय केलं 6 4 जा 24 मायनस 3. हे असं सेपरेट केल्यानंतर आता तुम्हाला लक्षात येईल की एक्सच्या टर्म आता एका साईडला घ्यायच्यात सगळ्या. आणि मग डिनॉमिनेटर सेम करूया, LCM काढूया. तर सगळा खेळ करायचाच आहे. सगळे टर्म एका बाजूला घेऊया पहिलं, म्हणजे पुढचं कॅल्क्युलेशन सोपं होईल. मायनस 2x/+8 डिवाइड बाय 3. हा x/4 लेफ्टला आल्यानंतर मायनस x/4 होईल. ही टर्म लेफ्टला आल्यानंतर मायनस आहे ती प्लस होईल 2 मायनस एक्स डिवाइड बाय 24. आणि इज इक्वल टू राईटला मात्र -3 आहे तसे राहणार आहेत. बाकीच्या सगळ्या टर्ममध्ये एक्स दिसतोय आपल्याला. आणि मग 1 3 4 आणि 24 यांचा LCM काय 24च आहे ना. 24 साठी याला कशाने मल्टिप्लाय डिवाइड करायचं 24नी. इथे 8नी मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय डिवाइड 8 केलं. इथे 6नी आणि इथे 1नी. बघा प्रत्येक टर्मला व्यवस्थित मल्टिप्लाय डिवाइड करा. पहिले टर्म x/1 आहे, 24 डिनॉमिनेटर करायचं आहे. तर मग हे झालं सगळ्यांचं 11चं एक्झाम्पल x = 11. इथे काय करूया डिनॉमिनेटर सगळ्यांचा 24 आलं आणि इथे x डिवाइड बाय 1 होता. 24नी मल्टिप्लाय डिवाइड केल्यामुळे 24x येईल. त्यानंतर मायनस ब्रॅकेट 8नी मल्टिप्लाय करतोय. 3 डिनॉमिनेटर आहे 3 8 जा 24 म्हणजे मायनस साईन बाहेर आहे. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, चुकायचं नाही ते. म्हणजेच -8नी मल्टिप्लाय करायचं आपल्याला 2x प्लस का डायरेक्ट केलं तर कळेल तुम्हाला. -8नी मल्टिप्लाय करूया कारण पुढे जागा कमी आहे. -8नी डायरेक्ट मल्टिप्लाय करूया. -8 इंटू 2x -16x आणि -8 इंटू +8. -8 इंटू +8 किती -64 हे. पुढच्या टर्ममध्ये डिवायडेड बाय 4 आहे. डिनॉमिनेटर 24 करायचं आहे. 6 4 जा 24 6x येईल -6x. त्याच्या पुढच्या टर्ममध्ये डिनॉमिनेटर ऑलरेडी 24 आहे म्हणजेच फक्त 1नी मल्टिप्लाय डिवाइड करायचं आहे. म्हणजेच +2 -x आहे तसे राहील, -3 आहे तसे. हा -24 डिवाइड डिनॉमिनेटर सेम झालेला इकडे. काही जणांची गडबड असते, त्यांना इकडे घ्यायचं असतं राईटला. मग इकडे जे डिवाइड दिसेल ते इकडे घेतात. अरे इकडे कधी घ्यायचं, इकडे मल्टिप्लाय कधी करायचं, सगळ्यांचा डिनॉमिनेटर कॉमन केल्यावर इकडे मल्टिप्लाय करायचं. काही जणांना इकडे लेफ्टला दिसलं 3 की राईटला घेतात मल्टिप्लाय करतात. कुठं पण नाही चालणार, सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम केल्यावरच. सगळ्या डिनॉमिनेटरचा LCM फाइंड केल्यावर डिनॉमिनेटर सेम केल्यानंतर तो तिकडे घ्यायचा. म्हणजेच -3ला मल्टिप्लाय होणार 24. आणि लेफ्टला लाईक टर्म्स एकत्र घेऊया. 24x -16x आणि -6x. -16 -6 किती -22. 24 -22 किती 2x. बरोबर आहे का बघा. 24 -16 करा आणि परत -6 करा. 8 -6 2x येईल. अजून एक x राहिला की -x म्हणजेच फक्त x येईल. 2x -x म्हणजे 24 -16x -6x -1x करा. किंवा -16 -6 यांची ॲडिशन येते -22 आणि -1 म्हणजे -23. 24 -23 इज x. आणि -64 + 2 किती -60. कोण काय बोललं परत सांग. -3 इंटू 24 आणि मग x -62 इज इक्वल टू हरकत नाही मल्टिप्लाय करूया. 24 इंटू 3 किती 72. आणि मग एक्सची व्हॅल्यू कशी मिळेल तर -72 + 62 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू
-72 + 62 म्हणजे -10 येते का? बरोबर आहे का x ची व्हॅल्यू? देअरफॉर x इज इक्वल टू -10. बरोबर आहे का? बघा, काय चुकलं असेल तर सांगा. ठीक आहे, हे एक्झाम्पल असे छान छान एक्झाम्पल झाल्यानंतर तुम्हाला जे आठवण येत होती की असलं का आलं नाही, अजून आलं तर किती छान वाटेल, तर तसं एक्झाम्पल पण घेऊया डेसिमल फॉर्ममधलं. (0.16 multiplied by 5x minus 2 is equal to 0.4x plus 7. लिहून झालं की सांगा. हे एक्झाम्पल झालं सगळ्यांचं. हे नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न जो आहे तो सॉल्व करूया का? झालेला आहे, कोणाचा झाला असेल तर सांगा. त्याच्या पुढचा क्वेश्चन काय 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 हां, काय विचारलं कळलं नाही मला. 5 नाही येत आहे आन्सर. प्रज्वलने सांगितलं का स्वरित नाही सांगितलं? कळलं नाही मला दोघात. कोणी सांगितलं सांगा पटकन. मी स्वरित दोन आन्सर सांगितले. तू मी सांगितलं होतं. आता पुढचा आन्सर बरोबर सांगणार का? 2/5x minus 5/3x इज इक्वल टू 1/15. बघा, आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये x जो होता ना, x तो वरती असायचा, तो छान वाटायचा न्युमरेटरमध्ये. आता डेसिमलचं एक एक्झाम्पल सॉल्व करूया आणि मग डिनॉमिनेटरमध्ये x असेल तर काय होतं ते पण बघूया. बघा, काय करायचं आहे तर नेहमीप्रमाणे 0.16 मल्टिप्लाय करूया. 5ला मल्टिप्लाय करूया. 0.16 मल्टिप्लाय बाय 5 टेन्शन येत असेल तर 16 करा. 16 5 किती 80 आणि डेसिमल पॉईंट 2 डिजिट नंतर आहेत म्हणजे 0.80 म्हणजे 0.8x आहे. मायनस 0.16 2ला मल्टिप्लाय करा. 16 2 किती 32 आणि डेसिमल पॉईंट 2 डिजिट नंतर आहे म्हणजे 0.32 असं काहीतरी. बरोबर आहे का? इज इक्वल टू 0.4x + 7 आणि मग लाईक टर्म्स एका बाजूला घेऊया म्हणजे एक्सच्या टर्म एका बाजूला घेऊया, कॉन्स्टंट टर्म राईट साईडला घेऊया आणि मग हे 0.80x लिहिण्यापेक्षा 0.8x लिहायला जास्त छान वाटेल. मायनस 0.4x इज इक्वल टू 0.32 इकडे आल्यानंतर प्लस 0.32 + 7 आणि मग 0.8x - 0.4 0.8 - 0.4 किती 0.4x इज इक्वल टू 0.32 + 7. याची ॲडिशन कशी करतात तर 7.00 आणि 0.32 अशी डायरेक्ट ॲडिशन होते. 7.32 डायरेक्ट लिहिता येते, पण डेसिमल पॉईंट खाली असल्यामुळे काही जण हुशार असतात. 2 + 7 किती 9 म्हणजे 0.39 असली ॲडिशन करायची नाही. आणि मग इथे आलं 7.32 इज इक्वल टू x इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. 7.32ला 0.4 डिवाइड करायचं आहे. काय करूया,
डेसिमल पॉईंट हे 2 डिजिट आहेत, हा 1 डिजिट आहे, 1 डिजिट कॅन्सल झाला, म्हणजेच एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. एवढं लक्षात ठेवलं तर 732ला 4ने डिवाइड करूया. 4 1 जा 4, राहिले 3, 33, 4 8 जा 32, राहिला 1 33 मधून, म्हणजे 4 3 जा 12, 183 आलं. आणि डेसिमल पॉईंट 1 कॅन्सल झाला होता, 2 डिजिटला 1 सिंगल डिजिट. त्याचं कारण आपण डेसिमल पार्टमध्ये डिटेलमध्ये बघूया. कारण हे 7.32 म्हणजे 732 डिवाइड बाय 100 आहे. 0.4 म्हणजे 4/10 आहे. जे 1 0 कॅन्सल झाला म्हणजे डिवाइड बाय 10 फक्त राहणार आहे. म्हणजेच डेसिमल पॉईंट एका डिजिट नंतर येईल राईट साईडने, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू येईल 18.3. आणि मग त्वरित बघा 5 का आलं होतं आपलं, कुठे चुकतं एवढं लक्षात आलं पाहिजे. मी चुकीचं म्हणतोय म्हणून करायचंच नाही, आणि आमचं चुकतंयच म्हणून टेन्शन घ्यायचं, आणि टेन्शन घेऊन काहीच करायचं नाही, आणि त्यापेक्षा आम्ही आपलं दुसरं काहीतरी करतो. असं नको. पुढचं एक्झाम्पल जमेल तुम्हाला, येईल, अवघड नाही आहे. फक्त सुरुवात करा. सुरुवात कशी करायची, क्रॉस मल्टिप्लाय करून. लाईक टर्म्स एका बाजूलाच आहेत ऑलरेडी, क्रॉस मल्टिप्लाय करा. अवघड नाही आहे. एक्सची व्हॅल्यू लगेच सांगताल, आणि लगेच मी पुढचं एक्झाम्पल देईन. 3 एक्झाम्पल झाले की हा पार्टच संपेल. झाले. x इज इक्वल टू 18.3. पुढचा क्वेश्चन देतो मी. -19 बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या इथे. आलं 17 - 3x अपॉन 5. नेक्स्ट क्वेश्चन घ्या 17 - 3x अपॉन 5. क्रॉस मल्टिप्लाय करा, बाकी काय करायची गरज नाही, इझी आहे. 17 - 3x अपॉन 5 -4x + 2 अपॉन 3 -4x + 2 अपॉन 3 इज इक्वल टू 5 - 6x इज इक्वल टू 5 - 6x प्लस 7x + 14/3. हे संपत नाही आहे, मी पुढे जातो. प्लस 7x + 14/3 प्लस 7x + 14 डिवाइड बाय 3. हां चालेल, नाही काही प्रॉब्लेम. डेसिमल पॉईंट बघा, हे कुठं गेला क्वेश्चन, तो डेसिमल पार्ट आहे. पहिलं एक्झाम्पल काय होतं ते 0.16 इंटू 5x - 2 इज इक्वल टू 0.4x 0.4x + 7 x + 7. बघा असं पण चालेल की 16 अपॉन किती आहे 100 आहे इंटू 5x - 2 इज इक्वल टू 4x अपॉन किती आहे 10 + 7. आता याचा डिनॉमिनेटर काय आहे, थ्रू आउट 100 आहे, आणि इकडचा डिनॉमिनेटर 10 आहे. 10 आणि 100चा LCM काय 100. प्रत्येक टर्मला 100ने मल्टिप्लाय करा, इथे कॅन्सल होईल. इकडे 100ने मल्टिप्लाय केलं 1 0 कॅन्सल होईल. इथे 100ने मल्टिप्लाय केलं 700 येईल. नंबर मोठे येतील पण हे इझी होऊन जाईल. 16 इंटू 5x - 2 इज इक्वल टू 4x इंटू 10 किती 40x आणि प्लस किती 700. हे सोपं होईल, पण डेसिमल पॉईंटची सवय लागली पाहिजे. डेसिमल पॉईंटचे एक्झाम्पल सॉल्व करताना या मेथडची डेसिमल नंबरची सवय लागलीच पाहिजे. याला पर्याय नाही. तुम्ही किती टाळणार आहे. एक वेळ असेल तुम्हाला हे 100, 1000
10,000च्या मल्टिपल डेसिमल पॉईंट असतील, जे 2 डिजिट 3 डिजिट डेसिमल पार्ट असेल, तिथे मग खेळ मोठा होईल. हे ठीक आहे, हे सोपं आहे, लगेच कन्वर्ट इझी होतं आहे, चालेल. पण तुम्हाला डेसिमल नंबर्स असतील तर त्यांचं कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. एकदा ट्राय केलं तर अजिबात अवघड नाही आहे, होतं ते. हां, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हा असा इथून सुरू होतं, इथपर्यंत छानसा क्वेश्चन आहे. आन्सर आला असेल तर सांगा, पुढचा क्वेश्चन देतो मी. चुकलं तरी टेन्शन घेऊ नका, बोला काय. हां, हे एक्झाम्पल घ्या अगोदर आणि नंतर हा क्वेश्चन घ्या. इथे क्रॉस मल्टिप्लाय करूया. 2 नी 3xला 3x आणि 5x. ॲक्च्युली क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज नाही, दोन्हीचा डिनॉमिनेटर किती आहे, 3x आणि 5x. x ऑलरेडी आहे दोन्हीच्या डिनॉमिनेटरमध्ये, त्यामुळं मग एक्सनी मल्टिप्लाय करायची गरज नाही. किंवा मग करूया, सबट्रॅक्शन करायला सोपं जाईल. म्हणजेच 3xनी 2ला मल्टिप्लाय केलं, 2 × 3x मायनस 5नी 5xला मल्टिप्लाय केलं, डिवायडेड बाय 5x × 3x. इथे स्क्वेअर येतो आहे, परत x कॅन्सल करायला लागणार आहे, नको. 15x² येईल ना, x कॅन्सलच होतं. त्यापेक्षा 5x आणि 3xचा LCM काय, x दोन्हीकडे कॉमन आहे, याला 5नी मल्टिप्लाय करायचं, याला 3नी, म्हणजे 15x हा LCM होईल. म्हणून याला 3नी मल्टिप्लाय करूया, न्युमरेटर डिनॉमिनेटरला याला 5नी मल्टिप्लाय डिवाइड करूया. म्हणजे 2 × 3 = 6 अपॉन 5 × 3 = 15x मायनस 5 × 5 = 25 अपॉन 5 × 3 = 15x. हा झाला LCM. डिनॉमिनेटर सेम केला, 1/15. आता हे थोडंसं सोपं का वाटतं आहे, तर 15 सगळीकडे कॅन्सल होत आहे. किंवा 6 - 25 डिवायडेड बाय 15x, डिनॉमिनेटर सेम आहे, इज इक्वल टू 1/15. आणि मग 6 - 25 किती, -19 अपॉन काय, 15x इज इक्वल टू, हा 15x इकडे मल्टिप्लाय करूया, कुणाला मल्टिप्लाय होईल तर 1/15ला 15x मल्टिप्लाय होईल. 15 कॅन्सल होईल, म्हणजे -19 इज इक्वल टू x राहील. म्हणजेच x ची व्हॅल्यू येईल -19. बघा बरोबर आहे का. 6 आणि 25 चा x कट होतो का एकमेकाला. कळलं नाही मला. इथे वरती सेकंड स्टेप मध्ये 6 आणि 25 चा x कट होतो का. 6x नाही आहे, हा 6 आहे फक्त ना. x कुठे कट झालेला दिसतोय, कोणता x कट झालाय. मग तिथे x घ्यायचाच नाही का क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना. तेच मी सांगितलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होणार, 3xनी 2ला मल्टिप्लाय करणार म्हणजे 6x येणार, बरोबर आहे. आणि 5xनी 5ला मल्टिप्लाय करणार 25x येणार. पण डिनॉमिनेटरमध्ये इथे कोणाचं मल्टिप्लिकेशन होणार, 5x × 3x म्हणजे 15x² होणार. मला 15x² करायचं नाही आहे, त्यापेक्षा मी 5x आणि 3xला जर 5xला 3नी मल्टिप्लाय केलं तर किती आलं मल्टिप्लिकेशन, 15x. आणि इथे 3xला कशाने मल्टिप्लाय करणार म्हणजे 15x येईल, फक्त 5नी. म्हणून मी 5नी इथे 3ने न्युमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं, म्हणजे इथे किती आलं 15x. इथे कशाने मल्टिप्लाय डिवाइड करूया, 5नी, म्हणजे 25 डिवाइड बाय किती आला 15x. डिनॉमिनेटर काय लिहिलं आहे बघ, तू क्रॉस मल्टिप्लाय करायला गेले तर डिनॉमिनेटर दोन्हीचं काय येणार, 15x² येणार. तसं पण चालेल, पुढे गेल्यानंतर तो x² चा x कॅन्सलच होत आहे. x इज इक्वल टू किती, 4 बरोबर आहे. -6x प्लस x + 2/3, x + 2 डिवाइड बाय 3. सेकंड लास्ट एक्झाम्पल घ्या, -x + 1/5 इज इक्वल टू x - 3 डिवाइड बाय 4 आणि -1. सेकंड लास्ट आणि लास्ट.
बघा इथे काय करूया, लाईक टर्म्स एका बाजूला घेऊया, म्हणजे एक्सच्या टर्म इकडे घेतील, ही पण टर्म इकडे येईल आणि या दोन टर्म तर इथेच राहतील, फक्त राईटला 5 राहील. म्हणजे 17 - 3x/5 लेंदी आहे थोडं, पण सॉल्व केल्यानंतर ते लेंदी राहत नाही आहे. 7x + 14 / 3 इज इक्वल टू किती, 5. आणि मग सगळ्यांचा डिनॉमिनेटरकडे लक्ष द्या, इथे काही नाही म्हणजे 1 असणार आहे. मग 5, 3, 1, 3 यांचा LCM काय, असा नंबर जो 5च्या पण मल्टिपल असेल, 3च्या पण, 1च्या पण आणि 3च्या पण, जो LCM असेल त्याला डिनॉमिनेटर कॉमन करा, सेम करा. म्हणजेच 15 असल्यानंतर 3 ने मल्टिप्लाय डिवाइड करूया, इथे 5 ने मल्टिप्लाय डिवाइड करूया. व्यवस्थित एक स्टेप वाढवा तुम्ही, किंवा मी पण लिहितो, माझ्याकडे पण आहे जागा आता थोडी. इथे 3 येईल आणि इथे 5 येईल. काय करूया, याला डिनॉमिनेटरमध्ये इथे 5 3 = 15, 3 5 = 15, 15 1 = 15 ब्रॅकेटमध्ये लिहितो, म्हणजेच इथे 3 5 = 15. म्हणजेच देअरफोर डिनॉमिनेटरमध्ये काय झालं, सगळ्यांचा डिनॉमिनेटर 15 झाला. ही 3 ने मल्टिप्लाय डिवाइड करायचं, म्हणजे 3 × 17 - 3x. ॲडिशन सबट्रॅक्शन चुकू नका. -5 ने मल्टिप्लाय करायचं आहे, 4x + 12 आणि प्लस 6ला मात्र 15 × 6x आणि -7x + 14ला मात्र 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे, 7x + 14. 5 × 7x + 14 इज इक्वल टू 5. कोणतरी कमी झालं का, कोण कमी झालं, अपूर्व आहे, म्हणजे आर्यनच कमी झालं का, बरोबर, आर्यनच कमी झालं. बघा इथे मल्टिप्लाय करून घेऊया, 3 × 17 51 - 3 × 3x 9x, -5 ने मल्टिप्लाय केलं, -5 4 = 20x, -5 ने +2ला -10 प्लस 15 6 = 150x, -5 ने मल्टिप्लाय करूया, -7 15 त्रिक 45, 150 कसं येईल, नाही येणार, काय येणार सांग, 90 का, 90 बरोबर. आणि -14 पंचे किती रे, 14 × 2 = 28 माहिती आहे मला, 14 पंचे किती 70 इज इक्वल टू डिवायडेड बाय डिनॉमिनेटर जो 15 आहे तो मी इकडे घेतो, 5 × 15 राईटला घेतो लगेचच, म्हणजे जरा जास्त छान दिसेल, ते जागा जास्त खाते. आणि मग एक्सच्या टर्म एकत्र घेऊया, -9x -20x +90x -35. कशी ॲडिशन सबट्रॅक्शन करायची करा, +51 -10 आणि -70 यांची ॲडिशन सबट्रॅक्शन वेगळी येईल. एक्सची टर्मची ॲडिशन सबट्रॅक्शन 90 मोठे आहेत, -35 -20 किती, -55 -55 -9 किती, -64 आणि -64 +90 90 -64 किती, 65 असते, 70 80 90 25 आले असते, 26 येते का 24, 26x बरोबर आहे का बघा. आणि इथे 51 - 10 म्हणजे 41 आणि 41 - 70 40 - 70 असतं तर -30 आलं असतं. हे किती येतं, 29x येते का, इथे -29 ना, बघा परत, 80 - 51 किती,
एक्सच्या टर्म बघा कुठे दिसत आहेत. एक्सच्या कोणकोणत्या एक्सच्या टर्म आहेत. मायनस प्लस 90 मायनस 35. 90 मायनस 35 करूया आणि नंतर -9 मायनस 20 म्हणजे -29. -29 आणि तिकडचे किती आले 60 55. 55 मायनस 29 किती 26. 16 गुणनं 26 आलं की आपलं. आता 16 गुणनं आणलं बघ. नक्की काय आहे बघा. बरोबर आहे का. 26x आलेलं आणि -29 इकडे ॲड होणार. 75 प्लस 29 आणि मग 75 प्लस 29 किती 75 100 100 आणि 104 का 104. 26x म्हणजे एक्सची व्हॅल्यू 104/26. मग 26ने डिवाइड होते का 26ने. हां बोला. 104/26 हा 104/26 आहे. 104ला 26ने डिवाइड होते का 26 4 जा का. हां एक्सची व्हॅल्यू 4 येईल. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. घेतलं का. सेकंड लास्ट. क्रॉस मल्टिप्लाय करूया पण नको क्रॉस मल्टिप्लाय. डिनॉमिनेटर सेम करूया पण सगळ्या लाईक टर्म्स एका बाजूला घ्यायच्या एक्सच्या. म्हणजेच x+2/3 मायनस x+1/5 मायनस x-3/4 इज इक्वल टू -1. आता डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. 3 5 आणि 4 यांचा LCM किती पाहिला होता आपण 5 चौक 20 आणि 20 आणि 3चा 60च की म्हणजे 60. शेवटी LCM काढायचा लागणारच नाही म्हणजे 23 जा 60. 15 किती 12 5 जा 12 पंचे 60 आणि 15 चौक 60. तिन्हीचा डिनॉमिनेटर तुम्हाला 60 करता आला पाहिजे. 3 5 4 यांचा LCM किती तर 60. सॉल्व करा. 5-10 मिनटं जाऊ देत. जेवायसाठी लगेचच ब्रेक घेऊ नका. अपूर्व गेला जेवायला. हां किती आलं नेक्स्ट एक्झाम्पलचा आन्सर. आन्सर आलं की सांगा. सोपं आहे. हे झालं सगळ्यांचं. x = 4 आणि मग याचा डिनॉमिनेटर 60 करायचा आहे. सगळ्यांचा डिनॉमिनेटर 60 करायचा असेल तर याला पहिल्या टर्मला 20ने मल्टिप्लाय करायचं आहे x+2ला मायनस याला 12ने मल्टिप्लाय करायचं आहे x+1ला मायनस याला 15ने मल्टिप्लाय करायचं आहे x-3 इज इक्वल टू -1 आहे तसे. -1ला 60ने मल्टिप्लाय करूया आणि इकडे मात्र हे झालं का सांगा. जागा लागणार आहे मला. कोणाचं बाकी नाही आहे. x = 19 आलेलं आहे का बघा सगळ्यांचं. 19 बरोबर आहे. आणि मग लास्ट एक्झाम्पल देतो. 20ने मल्टिप्लाय करून घेऊया. 20x + 40 नंतर -12ने मल्टिप्लाय केलं -12x -12 -15ने मल्टिप्लाय केलं -15x + 45 आणि डिनॉमिनेटर डिवाइड बाय 60 आहे. राईटला गेल्यावर मल्टिप्लाय 60 होईल इज इक्वल टू -60 येईल. आणि मग 20x - 12x - 15x -12 - 15 किती 30ला 3 कमी म्हणजेच 27 -27 आणि 20 - 27 किती -7 -7x आणि 40 -12 + 45 40 + 45 85 85 - 12 किती 85 - 12 70 किती 73 इज इक्वल टू किती -60 -60 काय करूया -7x आहे तसे -7x आहे तसे इज इक्वल टू -60 -73 होतील इकडे -60 - 73
म्हणजेच -7x इज इक्वल टू मायनस किती 133. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय येणार -133 अपॉन -7. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय मिळेल 19. x 7 ने डिवाइड होतं आहे बघा. आणि मग शेवटचं एक्झाम्पल घेऊया का होमवर्कला देऊया. एक क्वेश्चन आहे, छान आहे, सॉल्व करूया. कशाला होमवर्क वगैरे तसलं उगाच काहीतरी. 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 8x + 6 इंटू x - 1 प्लस 22. दिसायला क्वाड्रेटिक इक्वेशन आहे स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये, पण तसं नाही आहे, लिनियरच आहे. सॉल्व करून एक्सचे एकच व्हॅल्यू मिळणार आहे, रूट एकच असणार आहे. करा सुरुवात. ॲक्च्युली ह्याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे का, a + b होल स्क्वेअर प्लस a - b होल स्क्वेअर. यांचे ॲडिशन काय येते a + b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आयडेंटिटी माहिती आहे. ज्यांची 8वीची स्कॉलरशिप एक्झाम झाली आहे अशा लोकांनी सांगा पटकन. a + b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा रिझल्ट काय तो. अरे a + b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे a स्क्वेअर काय आणि a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a स्क्वेअर - 2ab. मग इथे +2ab - 2ab कॅन्सल झाले. a स्क्वेअर प्लस a स्क्वेअरची ॲडिशन किती 2a स्क्वेअर आणि b स्क्वेअर प्लस b स्क्वेअरची ॲडिशन किती 2b स्क्वेअर. म्हणजेच फॉर्म्युला काय मिळाला याचा a + b होल स्क्वेअर प्लस a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला मिळाला 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर. हा फॉर्म्युला मला इथे LHSमध्ये डायरेक्ट वापरता येईल क्वेश्चनला. आणि मग इथे 2a स्क्वेअर 2 इंटू a किती आहे 2x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b किती आहे 2 इंटू 3चा स्क्वेअर इज इक्वल टू. हे झालं सिम्पल. नाहीतर मग याचा एक्सपान्शन करा, याचा एक्सपान्शन करा, दोघांची ॲडिशन हीच येणार आहे. असं पण चालेल. पहिल्यासाठी a + b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा, दुसऱ्यासाठी a - b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा आणि मग त्यांची ॲडिशन अशीच येणार आहे. राईट साईडला मात्र मल्टिप्लाय करायचं आहे. पहिल्यांदा 8xनी मल्टिप्लाय करूया प्रत्येक टर्मला, म्हणजेच x - 1ला प्लस 6ने मल्टिप्लाय करूया x - 1ला आणि प्लस 22 आहे तसे. कोणाला आता बसू. हां पुढे 2xचा स्क्वेअर किती 4x स्क्वेअर 4x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 8x स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9 × 2 = 18 इज इक्वल टू 8xनी प्रत्येकाला मल्टिप्लाय करूया 8x स्क्वेअर - 8x प्लस 6ने मल्टिप्लाय करूया 6x - 6 प्लस 22. नेक्स्ट एक्झाम्पल झालं सगळ्यांचं, कुणाचं बाकी नाही आहे. हां ह्याच्यामध्ये आता गंमत अशी आहे की 8x स्क्वेअर इथे आहेत, इथे पण 8x स्क्वेअर आहेत. म्हणजेच 8x स्क्वेअर - 8x स्क्वेअर लेफ्ट आल्यानंतर सबट्रॅक्शन करून कॅन्सल होतील. एक्सची टर्म शक्यतो -8x प्लस 6x किती प्लस 18 आहे तसे ठेवूया इज इक्वल टू राईटला -8x प्लस 6x म्हणजेच -2x येईल आणि 6 प्लस 22 किती प्लस 14 16 ना प्लस 16. आणि मग लाईक टर्म्स एक्सच्या एका बाजूला घेऊया -2x निगेटिव्ह बरं वाटत नाही लेफ्टला घेऊ 18ला राईटला घेऊ -2x इकडे आल्यानंतर प्लस 2x होईल आणि 16 आहे तसे 18 इकडे आल्यानंतर -18 होईल. म्हणजेच 2x इज इक्वल टू -2. दोन्ही साईडला 2ने डिवाइड करूया म्हणजेच एक्सची व्हॅल्यू येईल -1.